नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेत आता एक मोठा बदल म्हणजेच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता तो बदल कोणता आहे तर तो बदल आहे 1.1 पद म्हणजेच 1.1 पोस्ट हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे। या नियमामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी होणार असल्याचे सांगितले जात आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा नियम नेमका काय आहे, त्याचा उमेदवारावर काय परिणाम होणार आहे आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सर्वात आधी समजून घेऊया 1.1 पद म्हणजे नेमकं काय। मागील शिक्षक भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी निवड होत होती, त्यामुळे काही जागा रिक्त राहत होत्या आणि इतर उमेदवारांना संधी मिळत नव्हती। हा गोंधळ टाळण्यासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे। या नियमानुसार उमेदवाराची एका पदासाठी शिफारस झाली की पुढील प्राधान्यक्रमासाठी त्याचा विचार केला जाणार नाही। म्हणजेच 1.1 पद म्हणजे एकदा निवड झाली की पुढील पर्याय बंद। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरताना दिलेला प्रेफरन्स आता खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ज्या ठिकाणी पहिली निवड लागेल त्यानंतर इतर पर्यायाचा विचार होणार नाही। म्हणून प्रेफरन्स भरताना अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्या। उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती: उमेदवार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारच्या जागांसाठी प्रेफरन्स देऊ शकतो। या जागांसाठी मुलाखत नाही गुणाच्या आधारे थेट निवड होते आणि मुलाखतीसह जागांसाठी मुलाखत घेतली जाईल, मुलाखत गुणाच्या आधारे निवड होते। परंतु ज्या जागेवर अंतिम निवड होईल त्यानंतर उर्वरित पर्याय बंद होतील। म्हणून मित्रांनो, आपल्या योग्यतेनुसार आणि प्राधान्यक्रमानुसार सजगपणे प्रेफरन्स भरा। याशिवाय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे DV प्रक्रियेत काही उमेदवार अपात्र ठरल्यास किंवा गैरहजर राहिल्यास, दस्तऐवज पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा उमेदवार पात्र नसल्यास तो उमेदवार अपात्र ठरवला जाऊ शकतो। निश्चित तारखेला DVसाठी हजर न राहिल्यास त्या उमेदवाराचा विचार पुढील प्रक्रियेसाठी केला जाणार नाही। भविष्यात दुसरा टप्पा घेतला जाऊ शकतो। अपात्र किंवा गैरहजर उमेदवारामुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी भविष्यात दुसरा टप्पा देखील घेतला जाऊ शकतो। म्हणूनच सर्व उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या तयार ठेवावीत आणि DVसाठी निश्चित तारखेला उपस्थित राहावे। 1.1 पद हा नियम 20 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की TET आणि टेटच्या गुणाच्या आधारे उमेदवाराची केवळ एकदाच निवड शिफारस केली जाईल। नियमाचे पालन करून पारदर्शक आणि न्याय्य भरती प्रक्रिया सुनिश्चित केली जाईल। नवीन भरती नियमावली 20 वर्षीय धोरण आहे। भरती प्रक्रियेतील गोंधळ कमी करणे आणि सर्व उमेदवारांना समान संधी देणे हे या नियमामागचे उद्देश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स भरताना अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्या, कारण एकदा निवड झाली की इतर पर्यायाचा विचार होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती 1.1 पद याबाबतची विशेष माहिती। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।